काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मागील 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तालुकाध्यक्ष माळशिरसचे तालुकाध्यक्ष सतीश पालकर व त्यांच्या सहकार्या थ्रू आपला राजीनामा सुपूर्द केला आहे। आणि आज अकलूज येथे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं याबाबत आपण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत। दादा, आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं याबाबत काय सांगाल? ना, आजच्या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते आले होते। त्या ठिकाणी मी जे राजीनामा देत असताना 6 पानी पत्र जे आम्ही लिहिलं होतं त्यातली वस्तुस्थिती सगळी त्या ठिकाणी पत्रामध्ये मांडली होती। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना एक उत्सुकता होती की पक्षाकडून काय निर्णय झाला आहे का काय नाही, ऐकण्यासाठी सर्वजण आले होते आणि पुढील भूमिका काय घ्यायची या संदर्भात एक कुतूहल सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये होतं। आजच्या मीटिंगमध्ये अजूनसुद्धा काँग्रेस पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई ही काँग्रेस पक्षाने जो पत्र पाठवून आम्हाला आदेश दिला होता की आघाडीच्या उमेदवारांचं त्या ठिकाणी काम करायचं, हा पक्ष आदेश ज्यांनी पाळला नाही विधानसभेला यांच्यावर कारवाई होणार का? ती कारवाई झाली तर आम्ही समजू की हा पक्ष अजूनसुद्धा पुरोगामी विचाराचा, गांधीजींच्या विचारांचा हा पक्ष आहे। ही कारवाई नाही झाली तर निश्चितच या कृतीतून असं कार्यकर्त्यांना एक मेसेज जातो की पक्षापेक्षा व्यक्ती ही मोठी आहे। आणि मग ही जर शिंदे काँग्रेस झाली असेल तर मग आम्हाला ह्या काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी आम्ही उत्सुक नाही। सोलापूरच्या खासदार प्रणिताई शिंदे ह्या काँग्रेस वर्किंग कमिटीवर आहे आणि आपण थेट शिंदे पितापुत्रींवर आरोप करत आहात। या आरोपामध्ये काही पुरावे आपल्याकडे आहेत का त्या संदर्भात? विषय असा आहे की आदरणीय शिंदे साहेब हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक वर्ष मंत्री राहिले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल होते, गृहमंत्री होते। सन्मान्य प्रणिती शिंदेसुद्धा 3 वेळा आमदार हे काँग्रेस पक्षामुळे झाल्या, आता खासदार आहेत त्यासुद्धा काँग्रेस पक्षामुळे आहेत। आणि असं असताना विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदाना दिवशी स्वतः शिंदेसाहेब, स्वतः प्रणितीताई यांनी माध्यमांच्या समोरच आम्ही काळादींना सपोर्ट करतो अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी आलेलं आहे। माझा काँग्रेस पक्षाला श्रेष्ठींना हाच प्रश्न आहे की जे पत्र आम्हाला पाठवलं होतं की आघाडीच्या उमेदवारांचं प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी काम करा, जे काम करणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। मग आज आम्ही आघाडीचा धर्म पाळला, अमर पाटलांचं काम केलं, मेत्रे साहेबांचं आमच्या पक्षाचे नेते त्यांचं काम केलं। पण मतदान दिवशी शिंदेसाहेब आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी पक्षविरोधीची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे उभाटा गटातील शिवसैनिक नाराज होऊन उद्धव ठाकरे साहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जे मतदान दिलं त्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। आणि मग काँग्रेस पक्षाच्या विरोधात पक्ष आदेश डावलणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? आज पक्षावरती ही वेळ आली आहे की पक्ष मोठा का नेता मोठा, आम्हाला सुद्धा ते बघायची उत्सुकता आहे आणि त्याचीच वाट आम्ही सर्वजण पाहतो। आपण जिल्हाध्यक्ष झाल्यापासूनच काँग्रेसमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी 2 गट पाहायला मिळाले, एक सुशीलकुमार शिंदे यांचा गट आणि एक आपला गट। जवळपास 2-2.5 वर्षाचा कालावधीमध्ये आपण जिल्हाध्यक्षपद सांभाळलं, परंतु कधीच मोहिते पाटील आणि शिंदेमध्ये मनोमिलन झालं। नेमकं कोणत्या गोष्टीवरून खटके उडत होते आपले? नाही, असं मनोमिलन मी बऱ्याच वेळा प्रयत्न नेहमी माझा राहिला की शिंदे साहेबांच्या बरोबर काम करत असताना साहेबांचे आदेश कधी मी डावलले नाहीत। फक्त जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि पक्षाची ताकद वाढवू शकतो असे युवा कार्यकर्त्यांना पक्षामध्ये संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने पक्ष आदेश होता। रायपूरच्या सभेमध्ये ठराव झाला होता की जवळजवळ 50% युवकांना संधी द्या, अल्पसंख्याकांना ब्लॉक अध्यक्ष जिल्हा बॉडीवरमध्ये घ्या। ह्या अशा माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी ही मी दिली। पण दुर्दैवानं जे
पक्षाचे आदेश झाले याच्या विरोधात कारण नसताना संघर्षाची भूमिका त्या ठिकाणी पक्षामध्ये निर्माण करायची आणि कुठं जर जिल्हाध्यक्षाला काम करून द्यायचं नाही असं वातावरण जिल्ह्यामध्ये होतं, हे काय नाकारून चालणार नाही. पण पक्षाचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम केलं. आज आमचा विषय असा आहे की आम्ही पक्षासाठी एवढं प्रामाणिक काम करत असताना आज आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पक्ष आदेश पाळणार नसाल तर मग आता ऐकायचं कोणाचं? काँग्रेस पक्षाचा आदेश होतो त्याचं पालन करायचं का आदरणीय शिंदेसाहेब आणि खासदार प्रणितताई हे सांगतात त्याचं ऐकायचं? आता त्यांचं ऐकायचं म्हणलं तर मग आघाडीच्या विरोधात काम करावं लागलं असतं आम्हाला. मग आता हा प्रश्नच मी नेमकं माझ्या राजीनाम्यातून पक्षाला विचारलेला आहे. म्हणजे ही कारवाई शिस्तभंगाची होणार नसेल तर मग मला वाटतं ज्या पक्षाला शिस्त नाही त्या पक्ष कुठल्याही निवडणूक जिंकू शकत नाही. शिस्तभंगाच्या कारवाईचं कारण आपण पुढं काढताय, परंतु त्याला दुसरे एक कारण असं आहे की दक्षिण सोलापूरमधून आपण काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक होता आणि आपल्या उमेदवारीच्या बाबतीत सुशीलकुमार शिंदे साहेबांनी कुठंतरी आडकाठी घातली आणि आपण नाराज आहेत आणि या नाराजीतूनच आपण राजीनामा दिलाय असंही शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जातं. नाही, मी नक्कीच इच्छुक होतो दक्षिणमधून लढण्यासाठी आणि काम केलं जिल्हाध्यक्ष म्हणून आणि त्यामुळे मी अधिकार समजत होतो. पण तसं जरी असलं, मला जरी उमेदवारी डावलली तरी मी काय राजीनामा दिला नाही. मी प्रामाणिकपणाने पक्षाचं काम चालू ठेवलं. मित्रे साहेबांच्या प्रचारासाठी आम्ही गेलो, अमर पाटलांच्या आघाडीचं धर्म पाळायचं म्हणून केलो. त्यामुळे उमेदवारी दिली नाही म्हणून जर मला राजीनामा द्यायचा असता तर ते इलेक्शनच्या काळातच दिला असता. सुशीलकुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस मधल्या काळात आपण अडचणीत असताना अकलूजमध्ये साजरा केला गेला. हा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्याचबरोबर भाजपकडूनही हा वाढदिवस अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि जिल्हाध्यक्ष म्हणून आपण अकलूजमध्ये असताना देखील आपल्याला डावललं गेलं. याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, मुळात विषय असा आहे की कार्यक्रम राष्ट्रवादीचा, वाढदिवस साजरा केला काँग्रेसचे नेते शिंदे साहेबांचा आणि त्याच्यामध्ये भाजपकडून साजरा केला असं मी म्हणणार नाही. भाजपचे एक आमदार त्या ठिकाणी स्वागताला उभे होते आणि त्यामुळे भाजप पक्षाला त्यात ओढणं मला वाटत नाही संयुक्तिक राहील. पण एकंदर त्या कार्यक्रमाचं चित्र असो, बेगानी शादी में अब्दुल्ला देवान असं चित्र होतं. भाजपचे खासदार तिथं का नाचायला गेले होते याची कल्पना काही मला नाही. आणि माझ्या गावात आले म्हणून स्वागत करायची ही जर भूमिका असेल तर मला वाटतं मग विधानसभेच्या वेळेस गडकरी साहेबांच्या स्वागताला पण जाण्याचं एक शिस्त त्यांनी दाखवायला पाहिजे होती. पण ते सोयीनुसार त्यांना काय योग्य वाटेल ते त्यांनी केलं असेल. त्यामुळे एक विसंगती नेत्यांच्या सुद्धा वागण्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली म्हणून आम्ही लांब राहिलो. दादा, आज महत्वाची बैठक अकलूजमध्ये पार पडली. जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते होते. आपण तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. पक्षानं तो स्वीकारलाय का? अजून स्वीकारला का नाही स्वीकारला याची अजून मला सूचना नाही. कदाचित स्वीकारला असतं तर ऐकायला मिळालं असतं. पण माझी एकच भूमिका आहे की एखाद्या सर्वसामान्य काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा एखाद्या पदाधिकाऱ्यांनी असं उघडपणे जर एखाद्या पक्ष आदेशाच्या विरोधात जाऊन जर अपक्षाला पाठिंबा दिला असता तर नक्कीच प्रदेशकडून जे पत्र आम्हाला आलंय की आघाडीचं उमेदवाराचं काम जो करणार नाही, आघाडीचे उमेदवार सोडून इतर उमेदवार जो काम करेल त्याच्यावर पक्ष शिस्तीची कारवाई होईल आणि त्याची हकालपट्टी होईल. तर आज त्या पत्राचं पालन होणार की नाही होणार हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. दादा, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की आपण किंवा आपल्याला भाजपकडूनही सध्या संपर्क होतोय, त्याबरोबर शिंदे सेनेकडूनही संपर्क होतोय आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडूनही संपर्क होतोय. नवीन वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नेमकं कुठल्या पक्षात जायला आवडेल? नाही, माझा कोणाचाही संपर्क नाही आणि मी अजून वाट बघतोय काँग्रेस पक्षाच्या निर्णयाची. काँग्रेस पक्ष जेव्हा निर्णय घेईल एकतर माझा राजीनामा स्वीकार करतील किंवा शिस्तभंगाची कारवाई करतील, त्याच्यानंतर पुढचे निर्णय. आता काँग्रेसनं जर आपला राजीनामा स्वीकारला तर आपलं कुठल्या पक्षाला प्राधान्य असेल? नाही, काँग्रेसने राजीनामा स्वीकारू तर द्या. स्वीकारल्यानंतर निश्चितच सगळ्यांचा परत एकदा विचार घेऊन
पुढं काय करायची भूमिका काय नाही ते आम्ही ठरवू. त्याला काय. तर हे होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील. काँग्रेस ही गांधींची का शिंदेची असा थेट आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या प्रणिती शिंदे, खासदार प्रणिताई शिंदे यांच्यावर करत पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा स्वीकारला आणि पक्षश्रेष्ठींनी अजून तो राजीनामा स्वीकारला की नाही याबाबत यांना कल्पना दिलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत पक्षश्रेष्ठी हा राजीनामा स्वीकारत नाहीत तोपर्यंत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसमध्येच राहणार आहे. जर समजा काँग्रेसनं राजीनामा स्वीकारला तर पुन्हा एकदा जिल्ह्यातील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांची बैठक अकलूज येथे आयोजित केली जाईल आणि त्या बैठकीमध्ये पक्षाबाबत निर्णय घेतला जाईल हे या ठिकाणी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्याला सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन मयूर मानेसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, अकलूज.